फायनली झालेले आहेत वलकुंड्या साफ करून. घाण बघा किती निघले. आता ढाकण ना द्यायचं तेव्हा चोकलवायचं. ढाकण दिल्यावर तर करू पण निघ नाही ना. काय बाबू शेवटचा पाणी करतो तेव्हा ढाकण द्यायचं. इकडे बघा आपले रेडी झालेत वलकुंद्या. अशा वाफा निघल्यात बघा. फायनली रेडी झालेत. SMC शाळेची रॅली आषाढी एकादशी निमित्ताने आपल्या इथे विठ्ठल मंदिर आहे तिथे आलेले आहे. बघू शकता तुम्ही. मस्त छोटी छोटी पोरं वारकरी बनल्यात बघा. पालखी आलेली आहे. हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील ॲग्रिकल्चर ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे. तर उद्या आहे एकादशी. ही मोठी एकादशी आहे, आषाढी एकादशी. तर त्या निमित्ताने आईने आता वलकुंद्या करायला घेतल्या कारंद्याच्या. तर चला तुम्हाला दाखवतो. त्या कारण एक दिवस अगोदरच करायला लागतात. चला तुम्हाला दाखवतो आता. इकडे बघा आईने घेतल्यात वलकुंद्या बनवायला. कारंदे बघा एवढंच राहिलं आता. 2 वेळा आईने थोडं एवढं बनवलं. या वर्षी काही जास्त भेटल्या नव्हत्या म्हणून आईने 2 वेळा थोडं एवढं बनवलं. आता हे फायनल एवढंच राहिले. बघू शकता आई कशा बघा सापा बनवतात. काही यांना काही लोक यांना कात्र्या पण बोलतात. आम्ही वलकुंद्या बोलतो. आणि हा एक कडू असं कारण जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा येतात ते. या वर्षी लोकही नेले होते. आम्हाला थोडंसंच भेटलं. तर प्रत्येक जण नेतानच त्याचा तो आपल्याला थोडंसंच भेटलं. आता ही थोडी याची थोडी प्रोसेस मोठी आहे. कारण जेव्हा आपल्याला खायचं असतं ना त्याचे एक दिवस अगोदरच बनवायला घ्यायचं असतं. आता हे कापून झाल्या ग 10-12 मिनिटं उकळला जायचा. उकळा घेतला ग तो पाणी काढायचा, परत पाणी टाकायचं. त्याने एक दिवस अगोदरच घेतात बनवायला. आता नंतर चुलीवर बनवायचे आहे. तुम्हाला दाखवीन कसं काय करायचं ते. पाणी काढायचं. उद्या आपल्या रेडी होतील फायनल म्हणून आज घेतल्या बनवायला. काय प्रोसेस आहे पूर्ण दाखवतो तुम्हाला. इकडे बघा आपला अर्नू शेट पण चहा पितं. आता झोपणशा उठले. बोल बाबू काय. तो गाडीचा बॉक्स आहे तो. अर्नू पण चहा पितं. इकडे बघा प्रोसेस चालू आहे. वाकरे तिकडे असतात ना ते घामजाम निघते. आता बघू आता एवढं आहेत. आई किती होतात त्याच्यानुसार पूर्ण करायचं ठेवायचं तर समजेल. थोड्या साला करल्या तरी होतात. पण मला सगळं साफ करायला लागतं. साफ साला करल्या मग बरं डायरेक्ट खायला भेटतात. आणि काही जण कसं त्या लाखारे विकार लावतात. आई तशी काहीच करेना. लाखारे विकार काहीच लावी नाही. याचंच करतं. आणि आईच्या चावरे भारी होतात. काहीच कुठला पाला न टाकी ना कसली लाखारी न लावी ना काही नाही. एक नंबर टेस्टी लागतात. फक्त सोडा आणि चवीनुसार मीठ टाकतं. एक नंबर होतात. कलर पण मस्त येतं.
आणि चवीला एकदम एवढं भाट लागतं ना, कडू तर बिलकुल होत नाही, मला तर जामच पटतात. तर चला आता तुम्ही कंटिन्यू राहा, दाखवतो प्रोसेस. आपण चुलीवर करणार आहोत आता. या बघू, दाखवतो तुम्हाला. इकडे बघा फायनली झालेले आहेत वलकुंडा साफ करून. घाण बघावरी निघली, घाण बघा किती निघले. वाकऱ्या तिकऱ्या होत्या ना त्या, साला ठेवल्या थोड्या तरी होत्या, थोड्या एवढ्या झाल्या ना आपल्या. एकदम. आता आपण प्रोसेस करू, पण दाखवतो आता. आहे ना, स्वच्छ पाण्यात साफ करून घ्यायचं, त्या धुवून घ्यायचं. कप्ता कायम झाला, माती असतं ना. आता टाकायच्या चुलीवरच आम्ही तर आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं त्या. आता टोपान शिजवत आता. टोपाला मस्त गुंडला घेतले बघा. आता आपण आलोय आपल्या गॅलरीमध्ये. इथं चूल पेटवतं, मला दाखवतो बघा. आता इकडे बघा, आईने टोपाला मस्त माती वगैरे लावले. मातीला टोप काला वगैरे पडत नाही, लगेच करून घ्या आपण. आणि इकडे बघा, तुम्ही बघू शकता बिनकामाचे वराडी पण आलेत. कामं नाही, नुसती बरोबर लागायला लागतं बस. मला पण यायचा, काम काही नाही, नुसतं बरोबर यायचा बस. आता बोल काही. बघा माझा अर्णवदा सिंगर बनले बघा. सिंगर बी ना डान्सर पण, दोन्ही एकत्र. आता दुसरा बोलतो का नाही? आता कुठला बोलतो का नाही? सामी बोल, सामी. हा, जॉनी जॉनी बोल सर. जॉनी जॉनी ए पप्पा इथे नो पप्पा दिल्लीला नो पप्पा ओपेनवा. हा हा हा, कोत्रा बोलतो आमचा पोरे अजून. आता अजून दुसरा. मछली राणी बोल, राणी चला मछली राणी बारीकी. चला आता आईनी प्रोसेस चालू केलेली आहे. चुलबिल पेटवली, टोपण पाणी वगैरे ठेवले. तर वलकून दे टाकते टोपण नाही. ढाकण आणायला लागेल सारखं ढाकण. आता हे कसा करायचा? आता याला 10 ते 15 मिनिटं उकळला घ्यायचा. उकळला घेतला ग, परत तो पाणी काढायचा, परत दुसरा पाणी टाकायचा, असं करून 3 पाणी काढायचं. 15 मिनिटाला का? 15 मिनिट ही प्रोसेस आहे ना. 15 मिनिटं उकळवायचा त्याला, मग पाणी चेंज करायचा ना. मग डायरेक्ट लाचचे पाण्याने सोरा टाकायचा. सोरा टाकून ठेवायचा रात्रभर. सोऱ्यान मुरल्यावर मग तो करूपणा जातो त्यांचा. काय झालं? खुर्चीचा आवाज येतोय. खुर्चीचा आवाज आला का? हो ग, मनातला अर्णव बाजला ग ना रो बाबा. अरे वा. आता कुठला सामी का बोलला? सामी सकाळीचे मग सोऱ्याचा पाणी करला ना, डायरेक्ट मीठ पाणी टाकायचं ना, मग मीठ टाकायचा अंदाजे चवीनुसार. एक कुकली खायची गजली आपल्या वलकुंड खायला तयार. ढाकण ना द्यायचं, तेव्हा असं चोकलवायचं. ढाकण दिल्यावर तर करूपणा निघ नाही ना. काय बाबू? शेवटचं पाणी करतो तेव्हाच ढाकण द्यायचं. एवढी प्रोसेस आहे आपली. 3 वेळा पाणी चेंज करायला लागतं 15 मिनिटाला. उकळा आल्यावर चेंज करत राहायचं. आणि शेवटला सोडा आणि मीठ घालायचं नाही. नुसता सोडा घालायचा ना, रात्रभर ठेवायचा. नुसता सोडा घालून रात्रभर आपल्याला ठेवायचा आहे. तो पाणी सकाळी सोऱ्याचा सकाळी सकाळी पाणी काढायचा तो सोड्याचा. चांगला पाणी टाकून मीठ टाकायचं. अशी प्रोसेस आहे आपली. आता झाली आपली 15 मिनिटं टाकून तुम्हाला दाखवतो. इकडे बघा 15 मिनिटं झाली, मस्त उकळा आले. आता आई पाणी चेंज करतो तो.
तू मागे वर तिथंच कर. पाणी साफ करायचं. पूर्ण पाणी काढून घ्यायचा. वाफा बघा कशा. ठेवायचा आपल्याला चुलीवर. दुसरा पाणी टाकायचं. थंड टाका ना तर गरम टाका तरी चालतं. तसा काही हे नाही. गरम टाकला तरी होतं, थंड टाकला तरी होतं. परत 15 मिनिटं उकळा द्यायचा याला. आता याच्यावर झाकण द्यायचं ना? नाही, झाकण नाही द्यायचं. नाही द्यायचं ना? झाकण दिल्यावर तो करीपणा त्याने कडूपणा तेनच राहतं ना. झाकण नाही द्यायचं. उघडच ठेवायचा. करूपणा निघते मग. असं आपल्याला 3 वेळा करायचा. आता एकदाच झाला, अजून 2 वेळा करायचा आहे ही प्रोसेस. वाफेन निघते ना करूपणा. कंटिन्यू राहा. इकडे बघा, तुम्ही बघू शकता हलका हलका जरा म्हणजे तर एक उकळल्यानं थोडा कलर येत चालले असे. आणि आईने प्रोसेस चालू केले बघा. 1-2 चकल्या आईला करू जाम पट्टन. लोकांना कडू न पटत, पण आईला कडू पट्टन. आईने आता एकच उकळल्यानं खायला घेतली बघ. 1-2 खाल्ल्या पण. चला आता बघू. 15 मिनटात झाली. परत सेकंड टाइम चेक करू. दुसऱ्यांदा त्याला पाणी चेंज करून समजून बदलायला लागतं. वाफ येतं हातावर. तसंच परत पाणी ठेवून तिसऱ्यांदा उकळवायचा परत. आणि तिसऱ्यांदा पण प्रोसेस तशीच करायची. तर आता तुम्हाला पूर्ण झाल्यावर दाखवतो. आता मित्रांनो झाली आता 15 मिनटं. शेवटचं आता आपण पाणी काढून घेऊ. दाखवतो इकडे बघा. सेम प्रोसेस आहे. तिसऱ्यांदा पण पाणी तसंच काढून घ्यायचं. पाणी चेंज करताना समजून करायला लागतं. बघा आता वाफ येतं. झाकण त्याच्यासाठी ठेवायला लागतं, नाहीतर असं झाकण द्यायचं नाही. भाजीवर कसं आपण करू भाजी असल्यावर ढाकांना देत, तसं आहे आमचं. तसंच आहे. आता शेवटचा ना गेला ना. शेवटचा आता सोडा टाकायचा. आता सोडा टाकायचा. बघू शकतो तुम्ही. बघा आणि सोडा करले. एक चम्मच भरून त्याच्यात सोडा टाकू. अंदाजे 2 किलो होतील. अंदाज घ्यायची. पण 1 चमचा व सोडा. आता उकळला एक उकळी आणायची फक्त आणि तसंच टाकून ठेवायचा. डायरेक्ट सकाळी काय करायचं, आग लावायची गरज नाही. आता आपण ढाकण द्यायचा त्याच्यावर. शेवटच्या करूपणा निघले ना आता त्याचा. तर चला आता सकाळीच आता तुम्हाला दाखवला कसा काय प्रोसेस. आता सकाळी पूर्ण पाणी काढायचं तो आणि पाणी असंच ठेवायचा. पाणी असंच ठेवायचा. आता मग तेव्हा तो सोडा टाकले ना, मग तेव्हा कलर येईल. मग त्याच्यानंतर सकाळी मीठ टाकायचं. मग झाले आपले फलकुंद्या. त्याच्यात मी काही लाखारी ना काही लाखारी टाकतात, काही शिधाचा पाला टाकतात, डांबरास ते बी टाकतात ना. त्याच्यात मी खाली सोडा टाकतो. आता शेवटचं हे ठेवले. पाणी ना आता काढायचं, कारण पाणी टाकून आपण सोडा वगैरे टाकले. पाणी ना काढायचं. आता एक उकळा घेतला ना, बंद करा म्हणजे
आपण टोप उतरू शकतो त्याच्यावर किंवा त्याच्यावर ठेवला चालेल, पण आग काढायची, ढाकण देऊन ठेवायचं असं. हा बाकी आता सकाळी दाखवू. आता पूर्ण रात्र आपण ठेवलेल्या. आता तसं पाणी काढू. कसं कलर आले मस्त पाणी काढू त्यांचं. लाल झाले पाणी पूर्ण. आता मिठाचं पाणी, मीठ टाकू. आता आपल्याला ते चवीनुसार मीठ टाकायचं. 2 मिनिटं 2 ते 3 मिनिटं खाली उकळवायची बस. तर आपण दुसरे छोटे टोपण काढून घ्यायचं, त्यांनी पाणी टाकायचं आणि आता चवीनुसार थोडा मीठ टाकायचं. थोडीशी 2 मिनिटं उकळी घ्यायची. तर झालं आपल्या रेडी. आता काढून घ्यायचं आपण. 5 ते 10 मिनिटं ठेवलेला शेवटचा हे करायला. शेवटचा उकळी घेतली आपण. पाणी काढू डायरेक्ट. आता फायनल आपण मीठ टाकलेला शेवटचं. इकडे बघा आपले रेडी झालेत फलकुंद्या. असे वाफा निघल्यात बघा. फायनली रेडी झालेत. आणि मी पण चाललो आहे आता रिक्षावर. आता रिक्षावरून येतो. त्याच्यानंतर जायचं आहे भोपारला विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात दर्शन करायला. आज आषाढी एकादशी आहे. तर चला भेटतो तुम्हाला नंतरच. आलो आहे रिक्षावर. एक ट्रिप मारली. आता दुसऱ्या ट्रिपला लागलो आहे. 2रा नंबर आहे आता. आणि आता तिकडे मंदिरात आरती चालू आहे. बघू आता थोड्या वेळेला जातो पाय पडायला. आपल्या स्टँडच्याच बाजूला विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. त्या मंदिराच्याच नावावर आमच्या स्टँडचं नाव आहे विठ्ठल रखुमाई रिक्षा स्टँड. चला आता पाय पडून येतं. गाड्या भरपूर आहेत. 2 राऊंड मारलं. तर 3ऱ्या राऊंडला गाड्या आहेत जरा. आता पाय पडून येतं मंदिरात. मग अशी आरती चालू होती. इकडं मंदिर कसं मस्त सजवलं बघा, बघू शकता. दर्शन करून झाला. आता नंबर पण आले. चला आता स्टँडला आलं. इकडे बघा आता SMG शाळेची रॅली आली आहे. तुम्ही बघू शकता. दाखवतो बोले इकडे गाव बघू शकता तुम्ही. SMG शाळेची रॅली आषाढी एकादशी निमित्ताने आपल्या इथे विठ्ठल मंदिर आहे तिथे आलेले आहे. बघू शकता तुम्ही. मस्त छोटी छोटी पोरं वारकरी बनल्यात बघा. अजून जामला नाही. तिकडे पालखी पण आहे त्या साईडला. तिकडे आपल्या जितू शेटचा नंबर लागले. तो नंबरला घेतलेला कसं असं पूर्ण रॅली कॅचअप करायला भेटणार ना वाटतं.
कधी नाही आलो. अरे रे कोणाच्या हातात दिला. इकडे बघा पालखी आलेली आहे. हॅलो. इकडे बघा भरपूर लांब आहे, तुम्ही बघू शकता. SMC विद्या मंदिरची रॅली. शाळेची पोरा वेगवेगळ्या प्रकारे संदेश देतात. SMC विद्यामध्ये शाळेतली मुलं गेली आता बघू शकता. खूप मोठी रॅली होती आणि त्यांनी संदेश द्यायचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या यामध्ये प्रयत्नामध्ये. जास्त कमी म्हणजे पर्यावरणाला हानी, स्मोकिंग वगैरे जे मद्यपान करतात त्याच्यासाठी केलेले आहे. बघू शकता मस्त संदेश दिलेला आहे. इकडे बघा तुम्ही बघू शकता SMCची रॅली आली ती मंदिरात दर्शन वगैरे घेऊन गेली आणि पालखी मंदिराची इकडे फिरली, मंदिरात वगैरे गेली आणि त्यांना न्यायला बस पण आलेली आहे. म्हणजे येताना चालत आणि जाताना बसमध्ये काय पोरांना जास्त टेन्शन नको. इकडे बघा तुम्ही बघू शकता इथे 2 बसी लागले, एक तिकडे आहे, 3-4 बसी गेल्या अजून बरं कारण की SMCचा पट पण तेवढाच आहे. इकडे बघा वारकरी मंडळी छोटी खिचडीचा लाभ घेतात. खिचडी, राजगिऱ्याचा लाडू आहे. बघा पालखी तो माऊलीची. आताच घरी आलो आणि फ्रेश झालो, तयारी केली पटकन. आणि बघा आपला वारकरी बंधू सर्व फॅमिली तयार झाले. आता आम्हाला जायचं भोपरला मंदिरात. आज आषाढी निमित्त दर्शनाला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, दर्शनाला चाललं. आर्नो आपला वारकरी बनलाय. आता खातो वलकुंदी. रिक्षावर तसंच गेलो, काही खाल्ला नव्हता. इकडं का या वलकुंदे खायला. इकडं बघा तुम्ही बघू शकता किती जाड झालेत बघा. जाड केलं तरी म्हणजे कडू न होता आईच्या हातच्या. बघू आता मस्त होईल आई.
टेस्टी झालं एक नंबर. आणि आईनी इकडे बघा कीर्तन लावले टीव्हीला. बाबा पण रेडी आहे. आता निघू. इकडे बघा आईनी कीर्तन लावले टीव्हीला. आणि माझा वारकरी बंधू पण रेडी आहे इकडे. वारकरी म्हणले माझा अर्णव. अरे वा इकडे ये जवळे. मस्त रे मस्त. इकडे बघा माझा वारकरी बंधू. मस्त मस्त मस्त. विठाला 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 विठाला. इकडे बघा आर्यन पाटील शाळेत गेलता. आषाढी एकादशी निमित्ताने शाळेत बोलवले त्यांना. वारकरी बंधू बनले बघा. मस्त वारकरी बनले. वारकरी बंधू हा मोठा वारकरी बंधू. इकडे छोटा आहे वारकरी बंधू. मस्त बघा शाळेत गेलता आषाढी एकादशी निमित्ताने. मस्त वारकरी बनून किती फिरवला. किती ठिकाणी फिरवला. पूर्ण दिवा. मजा आली का. मजा आली. 4 ठिकाणी पाऊस पण नव्हता ना. हो 4 ठिकाणी थांबवून रेझिन खेळायला. चला फायनली निघालो. आलो होता भोपरला विठ्ठल मंदिराच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दर्शनाला. निघतोय रिक्षात बसले माझा वारकरी. कधीच आषाढी एकादशी निमित्ताने चाललोय भोपरला. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तिथे दर्शनाला चाललोय. फायनली आलो भोपरला. गाडी रिक्षा लावले साईडला पार्किंगला. मंदिरात गर्दी आहे थोडीशी. विठ्ठल मंदिर बरगाव. आता आपण मंदिरात जाऊ. भराला थोडीशी लाईन आहे. इकडे बघा आपण मंदिरात एंट्री केले. थोडीशी लाईन आहे. 2 मिनिटात होईल दर्शन आपला. इकडे बघा माझा वारकरी लाईनमध्ये उभा आहे दर्शनासाठी. विठू माऊलीला भेटायला आले तो. वैकुंठवासी गुरुवे वासुदेव महाराज कुंडोली. अरे बाप्पा करा. अरे बाप्पा करायला आले ना तू. बाप्पा करा रू. हां गुरु महाराज भोपरगाव. आता आपण आलो शंकराच्या मंदिरात. बाजूलाच मंदिर आहे शंकराचं. ओम नमः शिवाय. इकडे बा आपल्या मामाची मुली. ही छोटी आणि ती मोठी. चैतन्य आणि अंशिका. ते दाखवते कोण आहे. हे दाखवते. अरे वा पोरीचे गौरव भारी फोटो आहेत. एक नंबरच. इकडे बघा इकडे बघा फोटो बघा. अरे वा वा मस्त आहे. फोटो भारी आहेत रे. मस्त केले.
या भारी लागतात. अरे वा कोणी फुगरी गेले वा मस्तरच आहे तू भारी एक नंबर. इकडे बघा आपल्या मामीने सोय केले उलट्या आणल्या उलट्या या खायला. इकडे बघा आपल्या मामाश्री आल्यात. ही कुत्री डेंजर आहे रे बाबा. चिक्की गई चिक्की नाही दुधिया डायटिंग हिला डायटिंग बोलेल. एकच टाइम खात नशीब 2 टाइम नक्की डबल रोल झाली ती. इकडे बघा मामी पाया पडतं भाच्याचे पाया पडतं सेशन चालू झालं इकडे बायको पाया पडायला लागली. मारू आपण सगळ्यांचे पाया पडतं चालू कार्यक्रम आज. इकडं बघा मामी आईने आई सांगत तुमचा होता कढीपत्ताच पूजे बोलते. मामीने कढीपत्ता दिला आईसाठी. इकडं बघा केवढा झाले बघा. एक कढीपत्ताची खासियत का माहिती आहे का तसा वाढतं म्हणजे असा एक ठिकाणी लावला ना तर आपोआप असं वाढत जातं ना. वास तर लयच भारी येतं. इकडं बघा मस्त आहे. आमच्या घरा पण आहे पण तो असा वाढ नाही सगळीकडे पसरले पण पसरत नाही. वास एक नंबर येतं जबरदस्त. बघा मस्त वेगळी घेतला रोपटा भरपूर मोठा आहे भरपूर मोठा बघू शकता. तिकडे बघा मंडळी आपली. आता आलोय पूजाच्या घरी भोपरला. हरणं चाललंय कुठे लिहा आपण कुठे लिहा आपण कसं आहे मग आता बाबाला काही खाऊ ना आणला तुम्ही तसंच झाले हा गोल गोल वाला खाऊ का कुठे आणले खाऊ इकडे बघ आईने काय दिले बघ खाऊ हे बघ तुला पाहिजे काय बघ खाऊ दिले तुला पाहिजे का अरू हे बघ इकडे बघ गोल पाहिजे तुला अरू हे खा ना आईने दिले ना तुला खाऊ अरू हे खा कुठे चालला तू आता कुठे दुकानात चालला अरू कुठे कल्पेश मामा तुझा फेवरेट मामा ना हे कल्पेश मामा का कल्पेश मामा ना बोलत अरू कुठे दाखव मला आता मामा अरू अरू मामा दाखव कुठे हे बघ आईने खाऊ आणले बघ आईने खाऊ आणले बघ लवकर हे खा खाऊ आणले बघ तुला खातो अरू ये ना लवकर कुठे गेला अरू ये लवकर बगर काय ये लवकर ना इकडे बघ काय लवकर अरे बाबा कुठे बसला खुर्चीवर बसला कोणची खुर्ची ती तुझीच आहे नाही तुझी माताडीला आहे ही बोपरची खुर्ची आहे तो खाऊ काय लवकर आहे बघ इकडे बघ हे लवकर खाऊ खाऊ काय लवकर का मामाने तुला सांगले खाऊ नको म्हणून मामा खायला सांगतो बघ जाम नाटक असतात त्याला बघर नको आता बोलतो बिस्किटामध्ये बघा बिस्किटा दिल्या त्याला आता बघू शकता तुम्ही
अरू आता काय करतो तू? आत्ताच आलो घरी. दुपारचे वाजले 3:15. भरपूर वेळ गेला. पूर्ण देवदर्शन झाला आणि मामाच्या घरी गेलतो. तिथे जरा पाऊण तास झाला बसलो. सासूरवाडीला पण गेलतो. बराच वेळ झाला. तुम्हाला वलकुन त्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आता ब्लॉग इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि जो कोण चॅनलवर नवीन असेल त्याची चॅनल सबस्क्राईब नक्की करा. बाय.